मित्रांनो, माझं नाव आनंदी आहे. आम्ही दोघं बहीण-भाऊ होतो. वडिलांचे छत्र तर खूप वर्षापूर्वीच हरपले होते. पण माझ्या आईचं निधन माझ्या भावाच्या लग्नाआधीच झालं. मी खूप मोठ्या आशेने माझ्या वहिनीला घरात घेऊन आले होते. पण ती घरात आल्यानंतर माझ्यावर कशाप्रकारे छळ करेल याची मला कल्पनाही नव्हती. एक दिवस दादा कामावरून घरी आला तेव्हा मी त्याच्यासाठी तव्यावरून गरम गरम पोळ्या काढायला घेतल्या. वहिनीला मी जेवण आधीच दिले होते. मी घरातील सगळी कामे एकटीच करायचे. पण जशी मी दादासमोर ताट घेऊन गेले तसं वहिनीनं तिचं ताट जमिनीवर फेकून दिलं आणि रागाने ओरडली, "हे कसलं जेवण बनवलं आहेस? अशी भाजी करतात का कुठे? नक्की तुला माझ्यावर कसला राग काढायचा आहे?" मी घाबरून 2 पावले मागे सरकले. मी विचारलं, "काय झालं वहिनी? तुम्ही असं का बोलत आहात?" वहिनी म्हणाली, "तू भाजी नीट साफ केली नव्हतीस. भाजीत माती आणि खडे लागत आहेत. तुला मला आजारी पाडायचं आहे का? मला काही झालं तर? पण तुला काय फरक पडतो? तुझा तर फायदाच होईल. तू तर मी आजारी पडून खाटेवर खेळावे म्हणूनच हे सगळं करतेस." मी शांत उभी राहिले. पण वहिनीचा राग शांत होत नव्हता. ती पुढे म्हणाली, "तुझं कामात अजिबात लक्ष नसतं. नक्की कोणत्या विचारात असतेस तू? मला वाटतं तुझं कुठेतरी प्रेम प्रकरण सुरू आहे." हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी रडत म्हणाले, "वहिनी, देवाकडे पाहून तरी असा वाईट आळ माझ्यावर घालू नका. मी घराबाहेर पडत नाही. मग मी असं काही कसं करू शकेन?" तेव्हा वहिनी म्हणाली, "तुझ्यासारख्या हुशार मुली घरात बसूनच खूप काही करतात." इतक्यात दादा मध्यस्थी करायला आला. मी आशेने दादाकडे पाहिलं की तो माझी बाजू घेईल. पण दादा मान खाली घालून वहिनीचे सगळे आरोप ऐकत होता. दादा मला बालपणापासूनच ओळखत होता. तरीही तो शांत राहिला. शेवटी दादा माझ्याकडे बघून कठोर आवाजात म्हणाला, "आनंदी, तुझी वहिनी बरोबर तर सांगते. तुझं लक्ष कुठे असतं? आता तू लहान उरली नाहीस, मोठी झाली आहेस. घरातील कामात लक्ष देत जा. फालतूच्या भानगडीतून बाहेर पड." दादा ही वहिनीचीच भाषा बोलत होता. मी माझे अश्रू पुसले आणि दोघांची माफी मागितली. पण वहिनीने पुन्हा टोमणा मारला, "हा इमोशनल ड्रामा दुसऱ्या कोणासमोर कर." पुढच्या दिवशी सकाळी मी झाडू मारत असताना अचानक वहिनीचा प्रेमळ आवाज आला, "आनंदी बेटा, उठलीस का तू?" वहिनीचा असा प्रेमळ आवाज ऐकून मी चक्रावले. बाहेर येऊन पाहिलं तर आमचे मंगेश मामा आले होते, जे परदेशात राहत होते. वहिनी मला लगेच खोलीत घेऊन गेली. तिची एक महागडी साडी मला घालायला दिली आणि हळूच धमकावत म्हणाली, "मी जसं सांगते तसंच गप्पपणे कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे." मी घाबरून होकार दिला. मामांसमोर मी खूप खुश आहे असा देखावा करावा लागला. वहिनीने मामासमोर इतकं चांगलं नाटक केलं की मामा भावूक झाले आणि म्हणाले, "आनंदी, तुझी वहिनी अगदी तुझ्या आईसारखी तुझी काळजी घेते. देव तुम्हा सर्वांना खुश ठेवो." मामा जेवून निघून गेले. ते जाताच वहिनीने तिचे खरे रूप दाखवले. मामांनी मला दिलेले सगळे गिफ्ट्स तिने हिसकावून घेतले आणि मला कामाला लावले. काही दिवसानंतर दादा कामावरून घरी लवकर आला. त्याच्या हातात एक पिशवी होती. तो म्हणाला, "आनंदी, हे कपडे घाल आणि छान तयार हो." मी विचारलं, "दादा, आज काय खास आहे?" दादा माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, "आज रात्री तुझं लग्न आहे. एका चांगल्या मुलासोबत मी तुझं लग्न लावून देणार आहे." हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी रडत म्हणाले, "दादा, मला आता लग्न नाही करायचंय. प्लीज असं करू नका." पण दादाने माझं काहीच ऐकलं नाही. वहिनीने पुन्हा माझ्या चारित्र्यावर संशय घेतला आणि म्हणाली, "नक्की हिचं दुसरं कोणीतरी आहे. म्हणूनच ही लग्नाला नकार देते." त्यांच्या या टोमण्यांनी मला आतून तोडून टाकले होते. शेवटी मी हार मानली आणि लग्नाला होकार दिला. रात्री एका साध्या मंदिरात माझं लग्न पार पडलं. मी निमूटपणे माझ्या सासरी आले. नववधूच्या वेशात मी माझ्या पतीची म्हणजेच शिवराज यांची वाट पाहत होते. अचानक खोलीतील दिवे बंद झाले. मी घाबरून विचारलं, "लाईट का बंद केली?" तसं शिवराज माझ्या जवळ आले आणि म्हणाले, "जोपर्यंत तू मला एक मुलगा म्हणजेच माझा वारस देत नाहीस, तोपर्यंत मी तुला माझा चेहरा दाखवणार नाही." मी थक्क झाले. शिवराज रोज सकाळी लवकर निघून जायचे आणि रात्री उशिरा यायचे. ते नेहमी तोंडावर मास्क लावून असायचे. मी अनेकदा त्यांचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण मी अपयशी ठरले. असेच 6 महिने निघून गेले. या दरम्यान मला गोड बातमी मिळाली की मी गरोदर आहे. शिवराज हे ऐकून खूप खुश झाले.
त्यांनी माझी खूप काळजी घेतली, पण तरीही मी अस्वस्थ असायचे. एक दिवस माझी तब्येत खूप बिघडली. मला चक्कर आली आणि मी जमिनीवर कोसळले. शिवराज घाबरले. त्यांनी मला उठवण्याचा प्रयत्न केला. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी डोळे उघडले आणि समोर पाहताच मी पाहतच राहिले. घाई गडबडीत शिवराज चेहऱ्यावर मास्क लावायला विसरले होते. माझे पती शिवराज अत्यंत देखणे आणि आकर्षक होते. त्यांचे डोळे बदामी रंगाचे होते. मी त्यांच्याकडे एकटक पाहत राहिले. शिवराज यांनी मला विचारलं, आनंदी, तू ठीक आहेस ना? तू अशी काय पाहत आहेस? मी म्हणाले, तुम्ही इतके देखणे आहात, मग चेहरा का लपवत होतात? शिवराज यांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, आनंदी, पोलीस मला शोधत आहेत. माझे काही तथाकथित मित्रांनी मला ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवले आहे. माझी कोट्यावधीची संपत्ती बळकावण्यासाठी त्यांनी हा डाव रचला आहे. मला भीती होती की तू मला ओळखशील आणि सोडून जाशील. पुढे शिवराज जे म्हणाले ते ऐकून मला धक्काच बसला. ते म्हणाले, तुझ्या भावाला ही गोष्ट माहीत होती की मी एक आरोपी आहे आणि मला कधीही अटक होऊ शकते. तरीही तुझे लग्न माझ्याशी लावून दिले, कारण त्यांच्यासाठी तू एक ओझं होतीस. पण आनंदी, या एका वर्षात तुझा चांगुलपणा पाहून मला तुझ्यावर प्रेम झालं आहे. आता मला माझ्या भावाचा आणि बहिणीचा खरा चेहरा संपूर्णपणे उघडा पडला होता. मी शिवराज यांचा हात धरला आणि म्हणाले, तुम्ही निर्दोष आहात ना? मग आपण कायद्याने लढू. देवावर विश्वास ठेवा. माझ्या सांगण्यावरून शिवराज यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आम्ही चांगला वकील दिला. न्यायालयात सर्व पुरावे समोर आले आणि शिवराज यांची निर्दोष मुक्तता झाली. काही महिन्यानंतर देवाने आम्हाला एक सुंदर मुलगा दिला. शिवराज यांनी त्यांची अर्धी संपत्ती माझ्या नावावर आणि अर्धी आमच्या मुलाच्या नावावर केली. आज मी माझ्या पती आणि मुलासोबत खूप आनंदी आहे. पण मी माझ्या भाऊ आणि बहिणीला कधीही माफ करणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.